थांब बाबा, हे राजवंश वाणी करायला लागले कालच्या वाणी. चला चला. काल भिजू घातली होती ना ती पेंड, ती आज खाल्ली शेवटी कोंबड्यांनी. बकऱ्यांनी नाही खाल्ली रात्री. बघा, म्हणलं रात्री टाकीन, ही अशीच ठेवली होती बाजरी. चला भाऊ, पिल्लांचं पाणी केलंय आता तयार. थोडं येण्याच्यात आता सर्दीचं औषध पण टाकायचंय. काल जे आणलं ते बी घेतो टाकून. आता हे प्रोटॉन टाकलंय. हे औषध आणलं होतं काल. हे ना सगळ्याला चालतं बरं का. थोडं इथं बर्ड्स लिहिलं असं तिथं बघतं, बघावं लागन. घेतलं इंजेक्शन मध्ये थोडंच टाकू. यातच गेलं काय सगळं. आता दोन्ही पाणी मला मिक्स करावं लागते. काय भो, मला आहे ना आज परत शेळ्यांना आहे ना औषध द्यायचं आहे. ते 3 ते 4 दिवस द्यायचं आहे. मी काल वाचलंच नव्हतं, मला वाटलं एकाच दिवशी द्यायचं आहे. आज परत द्यावं लागेल भाऊ. चला आधी पिल्लं घेतो कोंडून. चला रे, असा गठ्ठ करून बसले. चित्रे झालेत उडायला तयार. चला जा 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 जा, इकडे जा, इकडे खाली. चला जा, मारा उड्या, मारा उड्या, मार ना, मार ना. हे काळं पांढरं आहे का बाबा? काळं पांढरं आहे. इकडून काळं आणि इकडून पांढरं. पळ. चला आता बदकाचे राहिलेत फक्त. बदकाच पिल्लाची वाढच व्हाय ना भाऊ. बदकाच पिल्लाची वाढच व्हाय ना. कमू काय माहिती. जेवढे दिसते तेवढेच आहेत अजूक. टपाटपा वाढा ना. टपाटपा वाढा ना. औषधाचं पाण्याची वाट लावी देत रे बाबा. लय डेंजर आहेत. कोणाची बारी पहिली? तुला प्यायचं? दर ये ना, दर घेतलं पिऊन. पहिली शेळी असन बाबा तिने घेतलं काच काही धरावं नाही लागलं तिला. झालं आता, झालं जा. पण मला दुसरं भरू दे. अरे 2 घेतो भाऊ. ओके, चला आता पाठी घेतो पाजून मी सगळ्या. चला रे, कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? तुला पाहिजे का? पाहिजे का? घे ना, घे 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 घे. म्हणजे तू नको. पाठीला धरावं लागेल आता. पाठीला येत विचित्र. पेली 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 पेली. झाले पाजून सगळे. आता नीट ठेवा बरं का. हा चलतोय, करडं सोडतो आता. दूध पाजव त्यांना. हा, तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज जरा राम राम लेट झाला गाड्या. हा हा हा, आलो आलो. चला 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 बाहेर चला. हा, पे आता दूध. 3-4 दिवसापूर्वी जे आपण हिशोबाबळीचा पाला ठेवला होता ना, आता त्याचा पाला निघायला चालू झालाय बरं का. बघा, मस्तपैकी पाला निघायला चालू झालाय. हरिपत्ती ज्याला म्हणतो ना आपण, तशाच पद्धतीने काहीतरी झालं हे बकऱ्याला. एकदम भारी. हो, किती मस्त पाला निघलाय. आता हेच आहे ना, काड्या कुड्या बाजूला काढून राहिलो.
हे देईन आता बकऱ्याला टाकून उरलेलं खाऊन घ्या त्यान. हे खाली सांडलेलं वगैरे सगळं झाडून घ्यावं लागेल. त्यातला टाकड्याचा बी तो बी थोडा काढून घ्यावा लागेल. याच्या खाली ओलंच असणार आहे ते पण हे करायचं आहे. चला घेतो कितीक निघतं बघतो, मग बाकीचे पण सुबाबळे आत्ता काढून आणतो आणि देतो ठेवून इथं. बाकीच्या पण होऊन जाते. मग गवत आणू आणि कुट्टी करून इथं टाकू आणि थोडं त्यांना बी खायला होऊन जाईल. मग आता एवढं झालं आहे बरं पाला. अजून बियातला आता काही वाला आहे ते वाळूस तर, बाकी मग नंतर वाळला ना हे असा होतो बघा, एकदम पौष्टिक. वाल्यापेक्षा सुका घातलेला कधी परवडला, कारण की ढेंडळत नाही, नंतर काय होत नाही, काय टेन्शन नाही. उगं थोडा थोडा द्यायचा आपल्याला, काय जास्त नाही द्यायचा. आता कधीपासून चालू करायचं ते बघू. मला आहे ना एक मूर घाससुद्धा करायचा आहे, पण तो आहे ना मी आधी छोटा करून बघणार आहे होतो का नाही. बघा हे आपल्या ड्रममध्ये एअर टाईट ड्रम आहे. एक ड्रममध्ये आहे ना फुल दाबून भरणार आहे आणि 21 दिवस सोडून देणार आहे. हे ना फुल एअर टाईट ड्रम आहे, एअर टाईट. हे बघा याला लेअर आहे, आतून हवा जायचा काही चान्सच येत नाही. आता एकदा पॅक बंद केला का असं कामच झालं. बघन मी 21 दिवस काय होतंय काय नाही. चला आता गवत आणतो मी. आता इकडचं गवत कापायला चालू करतो. विषय आज झालाय की ट्रॅक्टरचं आहे ना टायर सुद्धा हे झालंय भाऊ खराब, म्हणजे पुरं फुटायला लागलंय. आता बघा इथं आहे अजून तर एक तर लय मोठं आहे, मला टेन्शन आलंय फुटाव नाही आता येणे. इकडून आहे का हे बघा, हे आता ये ना, हे बघा हे कसं गेटर आलंय. आता मला टेन्शन आलंय भाऊ, हे फुटाव नाही आता. हे सगळं टुबीवर आहे, टूबची दोन्ही दिसू राहिली. घरी जाय भाऊ फक्त वज घेऊन. टायर फुटायला लागलं हे बी आता. हे काय ते आलंच म्हणजे ते संपलंच होतं. त्यातलं थोडं पाणी काढतो गाड्या, त्याचा भरवसाच नाही. पाणी मी भरलेलं आहे भाऊ, पाणी हवा असते, पाणी कुठे मग दबून चालायला पाणीच लागत. हवेने ते तर मला मी जेवढं वजन वाहतो त्याने तर कधीच म्हणलं असतं टाटा. झाली एवढंच, जास्त नको. घरी पाणी आहे का सगळं दोन्ही मागच्या ट्रॉलीच टायर सुद्धा पाणी. आपला विषयच, आपला पॅटर्नच काहीतरी वेगळा आहे. चला आता घेतो गवत तोडून. आमना कुठं निघाला पाणी, गवत तोडलाच ना. पाणी कुठं आणतो, कुठून तोडायचं. मग मी तिकडची घेतो पलीकडची. नाही तर मग ही घेऊ, ही ठेवून घेऊ. राहून दे, ती मधली घ्या, मी ती वेलाची घेतो. वेलाची जी येते ना ही एक. बघ कसं धिंगाणं झालं इकडं. कोणतं ते करवंदाचं झाड आले का आले. चला आता ट्रॉली भरून माल न्यायचा आहे. ही सोडून देतो, ही घेतो मी. हा मग मी ही सोडून देतो आणि ही घेतो. भाग तोडी त्यात गवत आणि बघा यो गडी. अय वाघा, अय अरे लागन ना त्यो इळा, त्याला गमना पाचता भाई, त्याला उठवा तिथून लाग ना त्याला विळा. चला भाऊ एक बेटडच कापलंय तर किती धिंगाणा आहे बघा. यो किती मोठं बेटड आहे. चला एवढं टाकायचंय. अय गोलूबा, अरे उठाव उठाव तिथून भाऊ. हा कसं रे बाबा. हे बघ ना, या हा असं खरडून का मग घ्यायचं, कारण की ते लागलं नाही पाहिजे पुढच्या वेळेस. हा थोडं खालून घ्या अजून, तरी ती विळ्याने उपटत ती, त्याच्यामुळे कोयता पाहिजे आता. हे अडे झालं गाड्या काढल्यानं आता. हे शांत बस शांत बस, दोन्ही बी मी कापितो गवत. जाऊन दे भाऊ, यांचे बांधणं लागले का मग ते चालूच आहे. लयच पडलं इथं गवत, वाऱ्याने पडलं नाही, वाऱ्याने हा ना. आता कळलं ना आत गेलो कितीक नुकसान केले कितीक नाही. उद्या घ्यायचंय आपल्याला परत. हा ये आता हे आपण अर्ध्याच्या घरात जाणार आणि उद्या घ्यायचं मग बाकीचं घेऊ. ही झाली का एवढं, आता मी घेतलं की एवढं ते ड्रॅगन ते कोणतं वॉटर ऍपल पर्यंत एवढं टक्कल घेऊन जाऊ. हा सगळं घेऊन जाऊ. मग उद्या आंब्यापर्यंत घेऊ, मग परवा हा सरसकट घेऊ. चला
चला शेट चला वा इकडात गेले ते सर सगळंच कापे काय नाही सर आता काहीतरी ते डांगात दिसायला लागलंय उभं डुकराचं बी आता काय हे नाही करायचं ते आता त्याला एवढं न्यायचंय आता तिथं ट्रॉली तर पुरं भरली पण द्यायचं बळच टाकून आता सरट करावं लागेल मग नाही नाही तेच आता तसंच न्यायचं मला फक्त तिथं आहे ना रस्त्याचे चढू लागायचे फक्त बस एकदा चढली का मग कशी नेईन मी मग घरी चला भाऊ भरलंय आता बघू ट्रॅक्टर नेतं का नाही जरा बाबा व्हिडिओ काढा बरं सवय लावा लावा का नुसतं बाहेर नाही पडायचं खा 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 मी गेल्यावरच खायला चालू करते ते मी आहे तो लय आरडते मोठीने चालू केलं आता या दोन्ही येते मग करते चालू ओके चला पुढंच घेऊ का कमून माग इकडे इकडे ये वय बस का तिथं पडन आता काही पुढं नाही जायचं नाही 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 जायचं चला घ्या कर चालू चला भाऊ झाला आता कुट्टी ओके मध्ये ट्रॅक्टर भरून माल हे झालाय खाकान झालाय डायरेक्ट दाबायचं ना हा पाणी नसतं टाकीत बुरशी लागत ती कोणतं गुळ पाणी काहीच नाही टाकायचं मीठ सुद्धा नाही टाकायचं तशीच दाबायची तुम्हाला टाकायच्या वेळेला तुम्ही मीठ टाका असंच दाबू कापूस काय भरला तरच भरायची ती त्याच्यामुळे ते आता भरू थोडं वाढून द्या उद्या भरू बस एवढंच भरायचं हेच मुरत हेच खाऊ घालायचं पानचट लागत नंतर हे मग थोडं मग टाकलं का मग मिठाचं पाणी मारल्यावर काय हरकत नाही पण असं मग लगेच चढून जातं त्याला मग एअर टाईट करावं लागतं पुरकी हवा आतली काढून घ्यावं लागते ते जमणार नाही ना आपल्याला एवढं मी कुट्टी केली आणि इकडं विजयच्या वावरात आलो होतो इकडं विजयच्या वावर करतो ना तिकडं गवत घ्यायला तो सोयाबीन काढतोय तिकडं ट्रॅक्टर आणलं होतं ते म्हणला काय गवत आहे ते घेऊन जाय शेळ्या खात्या हे जे गवत आहे ना शेळ्याला आवडतं आता हेच गवत असं एक टाकलं आहे आता आहे ना दुसरा बांधू राहिलो अजून एक आहे तेवढं बांधून घेतो मस्तपैकी आता त्याला आहे रोटाच मारायचं आहे बरं का काय गवत झालं आहे भाऊ सगळ्या वावरात त्याच्यामुळे जे भेटन ते घेऊ राहिलो मी टपाटपा काढून आत्ता आहे ना इतकं झालंय त्या शेळ्यांना खायला की त्यांनाच नाकीनं आले असते का काय खावं काय नाही चला चला बोन येतो काढून 4% चार्जिंग मोबाईलला आता डायरेक्ट मी तुम्हाला घरी भेटतो मस्तपैकी आता मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय